मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळ, वेग, अंतर आणि ट्रेन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असतो. या टॉपिकवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न नक्कीच येत असतात. तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एका प्रकारचा एक प्रश्न बघत आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया प्रश्न कोणता आहे. प्रश्न आहे की एका ट्रेनची लांबी ही 250 मीटर इतकी असून तिचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे. तिच्या विरुद्ध दिशेने एक माणूस 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत येत आहे. तर ती ट्रेन त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल? बघा मित्रांनो, आपल्याला इथे एक ट्रेन दिलेली आहे. ती 250 मीटर इतक्या लांबीची आहे आणि तिचा वेग 60 किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि एक माणूस तिच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत येत आहे असं सांगितलेलं आहे. आणि पुढे चलून आपल्याला हे विचारलेलं आहे की ती धावणारी ट्रेन त्या धावणाऱ्या पर्सनला किती वेळात ओलांडेल. बघा, ॲनिमेशन मधून आपण समजून घेऊया की एक ट्रेन एका दिशेने धावत आहे आणि तिच्या विरुद्ध दिशेने एक पर्सन हा धावत येत आहे. बघा मित्रांनो, जेव्हा केव्हा दोन वस्तू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत येत आहेत असं सांगितलं तर त्यावेळेस दोन्ही वस्तूंच्या वेगाची ही आपल्याला बेरीज करावी लागते. म्हणून ही ट्रेन त्या माणसाच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, म्हणून दोघांच्या वेगाची आपल्याला बेरीज करावी लागेल. जसं की त्या ट्रेनची स्पीड आपल्याला दिली होती 60 किलोमीटर प्रति तास आणि त्या पर्सनची स्पीड दिली होती आपल्याला 30 किलोमीटर प्रति तास. तर दोघांच्या वेगाची बेरीज म्हणजे 60 अधिक 30 आपल्याला करावं लागेल. तर बघूयात की या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. आपल्याला दिलेली माहिती अशी आहे की त्या ट्रेनची लांबी ही 250 मीटर आहे, म्हणून आपण लांबी किंवा अंतर बरोबर 250 मीटर घेतो. त्यानंतर आपल्याला दोन गोष्टींचा वेग दिला होता, एक तर त्या ट्रेनचा वेग आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या धावणाऱ्या व्यक्तीचा वेग. परंतु त्या दोन्हीही गोष्टी म्हणजे ट्रेन आणि तो पर्सन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, म्हणून त्या दोघांच्या वेगाची आपण बेरीज घेणार आहोत. म्हणून वेग बरोबर 60 किलोमीटर प्रति तास अधिक 30 किलोमीटर प्रति तास असं घेतलं. आता या दोघांच्या वेगाची बेरीज केली असता वेग बरोबर 90 किलोमीटर प्रति तास इतकं मिळालं. आता आपल्याला जो वेग भेटलेला आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, म्हणून आपल्याला या वेगाचं कन्व्हर्जन मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं आहे. म्हणून 90 ला 5 भागिले 18 न गुणायचं आहे. म्हणून वेग बरोबर 90 गुणिले 5 भागिले 18 असं आलं. आता 18 95 आणि 5 आणि 5 चा गुणाकार हा 25 होतो, म्हणून वेग मिळालेला आहे 25 मीटर प्रति सेकंद. मित्रांनो, आपल्याला जो वेग किलोमीटर प्रति तासामध्ये दिला होता त्या वेगाला आपण मीटर प्रति सेकंदामध्ये कन्व्हर्ट करून घेतलेला आहे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे की त्या धावणाऱ्या ट्रेनने त्या धावणाऱ्या व्यक्तीला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणून वेळ बरोबर प्रश्नचिन्ह असं घेतलं. आता आपल्याला अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हे सूत्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वापरायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्राला इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असं म्हणतात. आता आपल्याकडे जी माहिती आहे ती या सूत्रामध्ये ठेवायची आहे. बघा, या सूत्रामध्ये माहिती ठेवल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलं 250 मीटर बरोबर 25 मीटर प्रति सेकंद आणि वेळ काढायचा आहे. वेळ आपल्याला माहित नाही, म्हणून वेळ गुणाकारात जशाला तसं घेतलं. आता गुणाकारातलं 25 मीटर प्रति सेकंद हे 250 मीटरच्या छेदस्थानी आलं, म्हणून आपल्याला भेटलं 250 भागिले 25 बरोबर वेळ. आता 25 न 250 ला भाग द्यायचा आहे. 25 एक 25 आणि 25 10 250. 25 न 250 ला 10 चा पूर्ण भाग जातो. आता आपल्याला मिळालेला आहे 10 बरोबर वेळ, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की ती धावणारी ट्रेन त्या धावणाऱ्या पर्सनला 10 सेकंद इतक्या वेळात क्रॉस करेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा मित्रांनो, तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला तुम्हाला शिकवण्यासाठी प्रेरित करत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.